नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनची सुरुवात करते। यावेळच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीनं मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। खेडमध्ये ठिकठिकाणी सकाळपासूनच अभूतपूर्व वाहतूक कोंडी आहे। शिमगोत्सवामुळे चाकरमानी कोकणाकडे निघालेले आहेत, काही परतीच्या मार्गावर आहेत मुंबईकडे आणि त्यामुळे या परिसरात मात्र या ठिकाणी मात्र सकाळपासूनच वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागतो। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांच्याकडून। चंद्रकांत, आता सध्या परिस्थिती काय आहे? अजून ही परिस्थिती जी आहे ही पूर्णपणे वाहतूक कोंडी अशीच आहे। पहाटेपासूनच ही वाहतूक कोंडी झालेली आहे। शिमगोत्सवासाठी मुंबईतून पुण्यातून येणारे जे हजारो चाकरमानी आहेत, प्रवासी आहेत आणि पहिला होम लागल्यानंतर काही प्रवासी आहेत ही पुन्हा परतीच्या प्रवासाकडे जाण्यासाठी त्यांची सुरुवात झालेली आहे। अशी दोन्ही बाजूनी वाहनांची संख्या वाढलेली आहे। त्यामध्येच मुंबई गोवा महामार्गाचं जे चौपदरीकरणाचं काम चालू आहे त्याच्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते जे आहेत हे त्यांना डायव्हर्शन दिलेले आहे, त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते। भरणे नाका परिसर असेल, दिवाणखोटी परिसर असेल, कशेडी घाट असेल, इकडे बोस्ते घाट असेल, अगदी चिपळूण पर्यंत ही वाहतूक कोंडी आत्ताही तशीच आहे। निश्चित चंद्रकांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। मुंबई गोवा महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाल्याचा पाहायला मिळतंय। चाकरमानी कोकणाकडे निघालेले आहेत, काही मुंबईकडे परतीचा मार्ग धरतायत आणि त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय।